जल संधारण विभाग की परीक्षा में प्राइवेट सेंटरों पर हुए घोटालों के विरोध में छात्रों ने नारेबाजी करते हुए विरोध प्रदर्शन किया है। उन्होंने इस बारे में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को एक निवेदन भी भेजा है। हाल ही में आयोजित मृदा एवं जल संरक्षण विभाग की ग्रुप बी पद की परीक्षा में परीक्षा केंद्र पर भारी मात्रा में घोटाला पाया गया है। टीसीएस मान्य सेंटर न देते हुए परीक्षार्थियों को प्राइवेट सेंटर दिया गया, जहां कुछ परीक्षार्थियों को उत्तरों का योग क्रम पहले से ही पता था। इतना ही नहीं, अमरावती सेंटर पर तो कुछ अधिकारियों ने खुद जाकर छात्रों को उत्तर बताए। यह उन गरीब, महत्वाकांक्षी, ईमानदार छात्रों के साथ अन्याय है जो दिन रात पढ़ाई करते हैं। इसलिए छात्रों ने मांग की है कि जल संरक्षण अधिकारी ग्रुप बी की 770 सीटों वाली भर्ती परीक्षा को रद्द किया जाना चाहिए और केवल टीसीएस अधिकृत केंद्रों पर आयोजित किया जाना चाहिए। पेपर फुटेवर कायदा झालाच पाहिजे, पेपर फुटेवर कायदा झालाच पाहिजे। महाराष्ट्रात का नाही, यूपी मध्ये होऊ शकते, महाराष्ट्रात का नाही, यूपी मध्ये होऊ शकते, महाराष्ट्रात का नाही। पुरोगामी महाराष्ट्रात तरुणाई अंधारात, पुरोगामी महाराष्ट्रात तरुणाई अंधारात। We exam जल संधारण विभागाची परीक्षा विभागाची परीक्षा We want पुरोगामी महाराष्ट्रात। शासनाने जलसंधारण अधिकारी या पदाच्या 670 जागांची जाहिरात काढली होती आणि त्या संदर्भातली परीक्षा ही 20-21 फेब्रुवारी रोजी नियोजित होती। त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यांनी गल्लीबोळातले सेंटर देऊन सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका पाहता आम्ही संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकारी यांना ट्विटर थ्रू मागणी केली होती की परीक्षा ही टीसीएस आयनच्या ऑथोराइज सेंटरवर झाली पाहिजे, ती कुठल्याही प्रायव्हेट सेंटरवर होता कामा नये। परंतु त्यांनी परीक्षा रेटून नेली आणि 20-21 फेब्रुवारी रोजी जी परीक्षा झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ उडाला। अमरावती सेंटरवर तर चक्क अधिकारीच लोकांनी ABCD या आन्सर देऊन हॉल तिकीटवरच आन्सर शीट प्रोव्हाइड करून विद्यार्थ्यांना पास करण्याचा त्यांचा हेतू होता की काय असे निदर्शनास आले आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि त्या विरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करत आहोत। या आजचा उद्देशही हाच होता की संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आक्रोश करतोय, हा आक्रोश सरकारने लक्षात घ्यावा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा पुन्हा घ्यावी हीच आमची विनंती। आणि हा आंदोलन करण्यामागचा उद्देश एकच आहे की आमची एक परीक्षा झाली होती 20 आणि 21 तारखेला WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची एक परीक्षा झाली होती सिव्हिल इंजिनियर विद्यार्थ्यांची। तर तिथे अमरावती जिल्ह्यामध्ये जिथे परीक्षा झाली होती तिथे पेपरफुटी झाली होती आणि त्याच्यामुळे आम्ही जे विद्यार्थी मनापासून अभ्यास करतो 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून जे पोर अभ्यास करतात त्यांची कुठे ना कुठे एक इच्छा आहे, अपेक्षा आहे की कुठे ना कुठे गव्हर्नमेंटला लागून आम्ही कुठे ना कुठे जॉबला लागून आपल्या घर परिवाराला सांभाळू शकतो। तर ते आम्हाला हे जे विद्यार्थी आहेत ते पेपरफुटी करतात, त्यामध्ये डिपार्टमेंट स्वतः सहभागी होतो आणि त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे कुठे ना कुठे नुकसान होते। ती नुकसान न झाले पाहिजे आणि ही परीक्षा परत झाल्या पाहिजे या उद्देशाने आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत।